नमस्कार. तुम्ही चहा पीत आहात. एका हातात बशी आहे, एका हातात कप आहे आणि चहा पीत असतानाच अचानक कुणाचा तरी तुमच्या हाताला मागून धक्का लागला. चहा खाली सांडला. हा प्रसंग इथं संपला. आता मी तुम्हाला विचारतो की तुमच्या हातातला चहा का सांडला? ते मला सांगा. तुमच्या हातातला चहा का सांडला? ते मला सांगा. आता तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न आहे का? साधी गोष्ट आहे. कप हातात होता, धक्का लागला आणि चहा सांडला. बरोबर. अजून नीट विचार करा. मी पुन्हा विचारतो, चहा का सांडला? ठीक आहे. तुमचं उत्तर असेल हे काय, धक्का लागला म्हणून चहा सांडला, धक्का लागला म्हणून चहा सांडला. परंतु मी तुम्हाला काय सांगतो की कपात चहा होता म्हणून सांडला. जर कपात चहा राहिला नसता तर धक्का लागू द्या, अगर नका लागू द्या, परंतु चहा सांडला नसताच. म्हणजे इथं मला तुम्हाला काय सांगायचंय, ही साधी घटना आहे. आता ह्या घटनेला आपण आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या शरीराशी जोडूया. की ज्या वेळेस तुमच्या बरोबर एखादी घटना घडते, प्रसंग घडतो आणि त्या घटनेच्या वेळी किंवा ती बातमी ऐकल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने लगेच रिॲक्ट करतात, तो तुमचा ओरिजिनल स्वभाव असतो. तो म्हणजे तुमच्यातला खरा चहा असतो. जो कपाच्या आत बाहेरून दिसत नव्हता, तो आत होता, तो चहा होता. तसंच आपल्या शरीराच्या आत आपण मुळात कसे आहोत हे बाहेरून दिसत नाही. एखाद्या घटनेला आपण कशी प्रतिक्रिया देतो, त्या प्रतिक्रियेतनं आपण ओरिजिनल कसे आहेत हे जगाला कळतं. मग नेमका तुमचा चहा कसा आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. एखाद्या घटनेला अचानकपणे दिला जाणारा जो प्रतिसाद असतो, ते म्हणजे आपण खरे आपण असतो. लोकांमध्ये व्यक्ती कसा वागतो, तो व्यक्ती तसा ओरिजिनल नसतो. एकांतात असताना त्या व्यक्तीचं आचरण कसं असतं, तो व्यक्ती ओरिजिनल तसा असतो. हे जाणून घ्या, परीक्षण करा, जाणून घ्या आणि विचार करा, आपला आतला चहा कसा आहे. हे अजून तुम्हाला कळलं नसेल, हे मी अजून जरा सांगतो बघा, गंमत सांगतो. एखादा तुमचा अगदी जवळचा व्यक्ती आहे. तो व्यक्ती तुमच्याशी फार चांगला वागतो, बोलतो. परंतु त्याच तुमच्या बरोबर चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीचे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबरोबर इतके वाईट संबंध असू शकतात की हा व्यक्ती तितका वाईट असू शकतो अशी कल्पना सुद्धा तुमच्या मनात येणार नाही. याचा अर्थ काय की तो अजून ओरिजिनल कसा आहे हे तुमच्या समोर उघड झालेलं नाही. म्हणजे तुम्ही कप बाहेरून बघताय, आज चहा किती आहे किंवा कसा आहे हे अजून बघायचं बाकी आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण एकांतात जे वर्तन करतो ते आपण ओरिजिनल असतो. लोकांसमोर लोक काय म्हणतील या पद्धतीने जे वागतो, तो म्हणजे कपाचा बाहेरचा भाग, आतला नव्हे. आणि असं म्हणतात, दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सुखी आयुष्यासाठी, स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी.